तर उष्णतेच्या लाटा जाणवतायत, सूर्य आग ओकतोय। नेमकं वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली काय परिस्थिती आहे जाणून घेणार आहोत टॉप 9 बातम्या। राज्यात 1 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान उष्माघाताच्या 17 रुग्णांची नोंद। रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळले। प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन। राज्यात उष्णतेच्या लाटांमुळे शासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उष्माघातापासून वाचण्यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी। मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना। रायगडच्या माणगावमध्ये तापमानात वाढ। सलग 3 दिवस 40 अंश सेल्सिअस तापमान। कडक उन्हाळ्यात नारळ पाण्याची विक्री अधिक। 50 रुपयांचा नारळ 80 रुपयांवर। धुळे जिल्ह्याचं तापमान 42 अंशांवर पोहोचलं। वाढलेल्या तापमानामुळे शिरपूर तालुक्यात केळी लागवडीसमोर आव्हान। पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता। चंद्रपूर पाहणी दौऱ्यावेळी पर्यावरण मंत्र्यांनाच प्रदूषणाचा फटका। मंत्री पंकजा मुंडे यांची गाडी कोळशाच्या धुळीनं माखली। सर्वजण मिळून प्रदूषणावर मात करू, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईच्या मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव। मुंबादेवीच्या भक्तांसाठी खास सोहळा। पारंपरिक सोहळ्याची श्री मुंबादेवी मंदिर ट्रस्टनं केली घोषणा। मंदिरात आंब्यांपासून आणि विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात येणार। अंधेरी सबवेतील पाणी साचण्याच्या प्रश्नावर 2 महिन्यात उपाययोजना करा। मंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश। मोगरा नाल्याचा प्रवाह वळवणं आणि साठवण टाकीच्या पर्यायांची चाचपणी।